नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। महानगर पालिका कार्यरत कामगारों के न्याय के लिए कामगार कर्मचारी संघर्ष कृति समिति द्वारा विभिन्न मांगों को लेकर मनपा के मुख्य द्वार पर किया गया एक दिवसीय आंदोलन। याचं कारण असं आहे की संघर्ष कृती समिती यांच्या मार्फत आज जो एक दिवसाचं आंदोलन आहे, या आंदोलनाचा भाग असा आहे की पहिला प्रथमच्या कामगारांचे 6 येऊन 7 वेळचा फरक देण्यात आलेला नाही। दुसरी गोष्ट, कामगारांना घरं देण्यात आली नाहीत। तिसरी गोष्ट, 12, 24, 10, 20, 30चा प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला नाही। आणि या ठिकाणी महापालिकेमध्ये 26/7/2025 रोजी सफाई कामगार आयोग अध्यक्ष येऊन गेलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की कामगारांच्या ज्या पण मागण्या आहेत याची पूर्तता तुम्ही लवकर करा। त्यानुसार आम्ही निवेदन दिलेलं आहे, तरी पण त्यांच्या अजून अंमलबजावणी होत नाही। त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की आम्ही सर्व खात्यांना कळवलेलं आहे, कळवल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू। परंतु आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला कुठली तरी एक तारीख द्या। असे उडवडीचे उत्तर देऊ नका। उडवडीचे उत्तर दिलं तर आम्ही आंदोलन करणार, म्हणून आम्ही एक दिवसाचं आंदोलन केलंय। याच्यानंतर जर का आम्हाला त्यांनी योग्य माहिती दिली नाही किंवा अंमलबजावणी केली नाही तर आम्ही याच्या पुढे बेमुदत उपोषण करणार आहोत, अशी आमची सगळ्यांची मानस आहे। एवढं बोलून मी ते थांबतो। माझं नाव श्रीपद भिकाजी तांबे, कृती समितीचा मी सल्लागार म्हणून काम करतो आणि भारतीय कर्मचारी महासंघ युनियनचा मी सरचिटणीस आहे। आता सध्या तर आमच्या युनियन मध्ये सगळेच सामील आहेत, कारण काय कृती समिती सगळे आहेत, कारण सगळ्यांना घेऊन आम्ही बरोबर चालतो। सगळ्यांना आम्हाला सहकार्य आहे। तुमचं नाव? माझं नाव महेंद्र कुंभारे, हे कामगार कल्याण कृती समितीचा खजिनदार म्हणून आहे। आज हे जे आंदोलन तुम्ही सुरू केलंय एवढा पावसामध्ये, म्हणजे लोक काय प्रॉब्लेम काय? आज 25 तारखेला भिवंडी मनपा कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीने एक आंदोलन पुकारलं आहे। आंदोलन याच्यासाठी आहे की अनेक वर्षानुवर्ष भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचा फरक पालिका प्रशासनाने दिलेला नाही। नेहमीच आर्थिक परिस्थिती बरोबर नाही असे सांगून ते टाळला जातो। त्यामुळे तो फरक मिळावा आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना, जी प्रत्येकाला घर मिळतो 25 वर्ष सेवा केल्यानंतर, त्याची अंमलबजावणी करा। वारसहक्क तात्काळ लागू करा। आश्वासित प्रगती योजना लागू करा। अशा विविध मागण्या संदर्भात आज आम्ही एक इशारा आंदोलन केलेलं आहे। हा इशारा आंदोलनची दखल जर पालिका प्रशासन घेतली नाही तर येत्या काळामध्ये आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत। आता जे कोंबडपाड्याला जे कर्मचाऱ्याचे जे बिल्डिंग आहे वसाहत, ते पाडून लई दिवस झाला आणि त्याचं काय त्या संदर्भात आमचे कृती समितीचे शरद बसाळे साहेब आणि श्रीपद तांबे साहेब हे पाठपुरावा करून राहिले आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनाने मागे त्याचा एक निधी पण उपलब्ध केला होता। ते उपलब्ध करून सुद्धा टाळाटाळ करण्यात आली आणि पुन्हा ती तशीच आतापर्यंत जैशाची परिस्थिती आहे। त्या संदर्भात आमदार महेश चौगुले साहेब यांनी स्वतः त्यात पाठपुरावा करत आहेत आणि स्वतः त्यांनी सहभाग घेतलेला आहे। लवकरच ती करल। त्याच्यासाठी 8 कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमचे बसाळे साहेब आणि तांबे साहेब पाठपुरावा करून राहिले। आणि जे कर्मचारी आता आहेत दुसरे, त्यांना काय बोलू इच्छिता? म्हणजे सर्व कर्मचारी कुठले कर्मचारी आहेत आता कामावर, सर्वांना काय संदेश देणार? आता आजचा जो आंदोलन आहे हा आमचा फक्त इशारा आंदोलन होता। याच्या पुढे येत्या काळामध्ये म्हणजे महिनाभरामध्ये, म्हणजे सणासुद्धा जेव्हा दसरा दिवाळी येईल त्यावेळेस आम्ही मोठं आंदोलन करणार। तो बेमुदत आंदोलन असणार आहे आणि त्यावेळेस जर का कायदा सुव्यवस्था बिघडली, नागरिक सुविधामध्ये बाधा निर्माण झाली, त्याला जबाबदार प्रशासन राहील, आम्ही नसणार आहोत। देणार का? कामगार एकजुटीचा विजय हो, कामगार एकजुटीचा विजय हो।